तर आज मी गेले आपल्या नांदेडला. आता नांदेडला माझं काय काम होतं ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये कळेलच. तर जय श्रीराम गाईज, माझं नाव आहे तनिष्का आणि मी राहते आपल्या नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यामध्ये. तर आज आपल्याला नांदेडला जायचं होतं म्हणून मी त्या बसस्टँडला आले होते. आता बसस्टँडला आपण बसची वाट बघूच लागलो होतो की तेवढ्यात मग बस आली. आता बसमध्ये तो खूपच जास्त गर्दी होता, पण फायनली मला पण जागा भेटली. आता मी एवढा फ्लेक्स मारू लागलो होते, पण थोड्याच वेळात माझी हालत काय अशी झाली होती. आता थोड्याच वेळात आपण नांदेडला पोहोचलो होतो. तर आपल्याला जायचं होतं मोतेवार हॉस्पिटलमध्ये. आता मोतेवार हॉस्पिटल जे आहे ते बसस्टँडच्या खूपच जवळ आहे, म्हणून पायी निघालो होतो. आता मोतेवार हॉस्पिटलमध्ये आपल्या दिदीची ट्रीटमेंट होती. काही दिवसांपूर्वी तिची ट्रीटमेंट जी आहे ती संभाजीनगरमध्ये होती, पण नंतर आता संभाजीनगरला जाणं होत नाही म्हणून आपण नांदेडलाच करून घेतली होती. मग आता मी तर खूप वेळ वेट करू लागले होते, कारण की तिथे तर 4 तपासण्या करायच्या होत्या. आता मम्मी आणि दीदी या दोघीजणी ते चेकअपसाठी गेल्या होत्या. मी एकटीच बसून होते म्हणून मी नको त्या क्लिप्स घेऊ लागले होते. आता हॉस्पिटलमध्ये तर आपण 5:30 वाजता पोहोचलो होतो, पण तिथून चेकअप करायला आपल्याला 7:30 वाजले होते. आता खूपच जास्त उशीर झाला म्हणून आज आम्ही मावशीच्या इथे राहणार होतो. मग तिथं आपल्याला पिकअप करायला काका आले होते. आता त्यांच्यासोबत मग आपण जाणार होतो आपल्या मावशीच्या इथं. आता रस्त्याने खूपच भारी व्ह्यू लागला होता. नांदेडचा व्ह्यू म्हणजे एकच नंबर व्ह्यू लागला होता. आता तिथून तर आपण जाऊ लागलो होतो आणि तेवढ्यातच मग मी माझं फीट जे आहे ते कॅमेरामध्ये चेक करू लागले, म्हणजे की आरसा वगैरे सोडून